सो हे एव्हरीवन, सर्वांना माझा नमस्कार. आता सर्वांना माहिती असेल की एमपीएससी राज्यसेवेची जी प्रिलिम्स आहे ती पोस्टपोन झालेली आहे. सर्वांना रिझन्स पण माहिती आहे. फ्लड जे आहे महाराष्ट्रामध्ये वाढल्यामुळे, ठीक आहे, डिफरंट रिझन्समुळे जे पेपर आहे ते पुढे ढकलण्यात आलेलं आहे. तर ते पेपर आता कधी होणार आहे? जे 28 सप्टेंबरला कंडक्ट होणार होतं ते आता 9th ऑफ नोव्हेंबरला होणार आहे. ठीक आहे. सो आता आपल्याकडे जर बघितलं तर जवळपास 40 दिवस राहिले आहेत फॉर द प्रिपरेशन. ठीक आहे. आता या टाईममध्ये आपल्याला कशा हिशोबाने काय प्लॅनिंग करायला पाहिजे ते या व्हिडिओमध्ये आपण बघू. ठीक आहे. एंटायर डिस्कशन याच्यावर करू. आणि बघा, व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स मी तुम्हाला सांगून देते की आता बघा 40 दिवस राहिले आहेत. 1 दिवस 2 दिवस तुम्ही जे आहे थोडं रेस्ट करू शकता, पण नंतर बॅक टू द प्रिपरेशन. बिकॉज बघा, एक असते की सपोज ते टाइम इन्क्रीज करत आहे, म्हणजे टाइम स्पॅन आता जो आहे प्रिलिम्सचा वाढलेला आहे. ठीक आहे. फॉर द प्रिपरेशन जरी वाढला असेल, तुम्हाला टाइम मिळाला असेल फॉर द प्रिलिम प्रिपरेशन, पण आता मेन्ससाठी चान्सेस आहे की ते कमी दिवस देणार. दॅट इज प्रिलिम्स आणि मेन्सच्या मध्ये कमी गॅप राहण्याचे चान्सेस आहेत. सो तुम्हाला जे आहे तुमचा अभ्यास सुरूच ठेवावा लागेल. ठीक आहे. कुठे असं हॉल्ट आणता कामी नाही. ठीक आहे. हेच मला सांगायचं होतं. तर बघा, या टाईममध्ये तुम्ही काय करू शकता याच्यावर आपण डिस्कस करू. आणि कालच मी एक लाईव्ह व्हिडिओ घेतला होता ज्याच्यामध्ये तुमचे काही मुलांचे जे डाऊट्स होते ते मी क्लिअर केलेले आहे. तर तो व्हिडिओ पण तुम्ही जाऊन बघू शकता. ठीक आहे. तर कॉमन डाऊट्स असेल तर डेफिनेटली तिथून तुमचे क्लिअर होऊन जाणार. तर आता काय करायचं आहे बघा, 40 दिवस राहिलेले आहेत, तर टाइम तुमचा इन्व्हेस्ट करायचा आहे वाईजली. ठीक आहे. आजचे दिवस म्हणजे हा व्हिडिओ मी आता 26ला रेकॉर्ड करताय. सो आता एक दिवस तुम्ही गॅप घेतला, ओके, ठीक आहे. 27ला पण तुम्हाला गॅप घ्यायचा असेल, रेस्ट करायचं असेल तर यू कॅन. बट 28 पासून तुम्हाला परत अभ्यासाला लागावं लागेल. ठीक आहे. तर आता काय करायचं आहे, सर्वात पहिले ट्राय करा की तुमचे हे जे लास्टचे 10 डेज आहे, म्हणजे अप्रॉक्स तुम्ही घेऊ शकता 9-10 तारखेपर्यंत, नोव्हेंबरच्या, सॉरी, ऑक्टोबरच्या 9-10 तारखेपर्यंत तुमचं जितकं काही बॅकलॉग राहिलेले असेल त्याला तुम्ही करू शकता. त्याचबरोबर बघा, काही मुलांचंच बॅकलॉग राहिलेलं असेल, कारण की ऑलमोस्ट आता प्री जवळ आली आहे, तर सर्व मुलांनी आपला सिलेबस कंप्लीट केलेला असेल. पण इन केस सपोज काही बॅकलॉग राहिलं असेल, जर तुमचं हिस्ट्री कव्हर नाही असेल, काही जॉग्रफी कव्हर नसेल, या जे काही तुमचं बॅकलॉग असेल त्याला ट्राय करा की हे 10 दिवसात कंप्लीट करायचं. आणि त्याच्यानंतर जो 30 दिवस उरतात आपले फॉर द प्रिपरेशन, ते चांगल्याने मी एक प्लॅन सांगेल, त्या हिशोबाने तुम्ही शेड्यूल कराल. ठीक आहे. टाइम टेबल वगैरे, डेली प्लॅन सर्व मी तुम्हाला इथे सांगणार आहे. त्याचबरोबर एक पॉईंट परत घ्या. आता बघा, बॅकलॉगवाले काहीच मुलं राहणार, रेस्ट ऑफ द मुलांना काय करायचं आहे, जे पण वीक एरियाज आहेत, ठीक आहे, XYZ सब्जेक्टचे कुठला वीक एरिया असेल त्या सब्जेक्टला तुम्ही 10 दिवसामध्ये स्ट्रॉंग कसं होऊ शकते त्याच्यावर काम करा. ठीक आहे. तर आता खूप सारे मुलं जे आहेत UPSC कडून MPSC कडे शिफ्ट होणारे मुलं आहेत, तर त्या मुलं काय करू शकतात, जे काही MPSC स्पेसिफिक टॉपिक त्यांचं राहिलं असेल, जसं की आपण महाराष्ट्र स्पेसिफिक टॉपिक घेतो, महाराष्ट्राचे करंट अफेअर झाले किंवा महाराष्ट्राची जॉग्रफी झाली, अशा टाईपचे जे टॉपिक्स आहेत ते या 10 दिवसाच्या कालावधीमध्ये कंप्लीट करू शकतात. सो दोन्ही टाईपच्या मुलांचं मी डाऊट क्लिअर केलेला आहे याच्यामध्ये, की बॅकलॉग राहिलेल्या मुलांना या 10 दिवसात बॅकलॉग कंप्लीट करायचं आहे. आणि जे वीक सब्जेक्ट आहेत, ठीक आहे, ज्या मुलांचं सर्व रिव्हिजन झालेलं आहे, हावेवर सर्टन सब्जेक्ट जे वीक आहेत ते या 10 दिवसामध्ये स्ट्रॉंग कसं करता येते, एरिया ऑफ फोकस काय काय आहे ते याच्यामध्ये जे काय आहे एरिया ऑफ फोकसवाल्या टॉपिक्सला कन्सिडर करून त्या सब्जेक्टला स्ट्रॉंग पॉईंट बनवू शकता. ठीक आहे. आता नेक्स्ट राहिलेले जे 30 दिवस राहणार आहे ते आपलं रिव्हिजन मोड ऍक्टिव्ह होणार. ओके. आता बघा, एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, सब्जेक्ट कव्हरेजपेक्षा राईट सिलेक्शन ऑफ अ टॉपिक, दॅट इज प्रायोरिटी टॉपिकला जास्त वेटेज देऊन त्याच्याकडे लक्ष देणे हे इम्पॉर्टंट होऊन जाते. आता प्रायोरिटी टॉपिकसाठी मी ऑलरेडी चॅनलवर असे एक व्हिडिओ आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये अपलोड पण केलेला आहे. हा तुम्ही व्हिडिओ बघू शकता. ठीक आहे. इथे मी प्रायोरिटी म्हणजे 13 ते 24 पर्यंत कुठल्या टॉपिक्समधून किती क्वेश्चन्स आलेले आहेत ते मी पूर्ण अपलोड केलेले आहे. हा प्रायोरिटी टॉपिकवाला व्हिडिओ बघून घ्या आणि PDF जे आहे टेलिग्राममधून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे. तर हे झालं, प्रायोरिटी एरियाकडे सर्वात जास्त लक्ष द्यायचं ॲज कम्पेअर टू रेस्ट ऑफ द टॉपिक. ठीक आहे. तर आता या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघू, तर कुठल्या सब्जेक्टला पहिले प्रायोरिटी द्यायची आहे, हाऊ मच रिव्हिजन तुम्ही करू शकता, त्याचबरोबर मॉक्स आणि मॉक्सला कसं करायचं आणि PYQचं काय प्लॅन आहे ते आपण डिस्कस करू. त्याचबरोबर वीक एरियाला कडून आपण मार्क्स कसे फेस करू शकतो. ठीक आहे. हे सर्व बघू. ठीक आहे. एंटायर रोड मॅप आपण डिस्कस करू. अँड येस, ॲट अ फायनल एक आपण म्हणू शकतो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, प्लीज गाईज, ट्रस्ट ऑन युअर सेल्फ आणि नेवर गिव्ह अप.
ठीक आहे. हे मोटिवेशन स्वतःला वारंवार देत चला. ठीक आहे. हेच कुठे ना कुठं तुम्हाला एक लॉंग टाइम सस्टेन करण्यासाठी युजफुल राहणार. सो प्लीज डू ट्रस्ट ऑन युअर एफर्ट अँड लेट्स बिगिन द डिस्कशन. तर बघा, दरवर्षी तुम्हाला माहिती आहे कट ऑफ जर बघितला, ठीक आहे, हा कट ऑफचा मी चार्ट बनवलेला आहे. तर हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. हे सोडून द्या हे इतके इयर्सचं, कारण की याच्यामध्ये थोडीशी मार्किंग सिस्टम डिफरंट होती. दॅट्स वाय इथं 200+ तुम्हाला स्कोर दिसेल कट ऑफचा. पण हावेवर तुम्ही 2022 पासूनचं कट ऑफ बघितलं तर 100+ तर डेफिनेटली कट ऑफ जातो. ठीक आहे. 100+ कट ऑफ गेल्यामुळे काय करायचं आहे, 100+ कट ऑफ गेल्यामुळे नंबर ऑफ क्वेश्चन्स जे असते अटेम्प्ट करायचे ते वाढवायचे असतात. आपली मॉक्स जी आहे त्याची प्रॅक्टिस प्लस रिव्हिजन प्रॉपरली, हे सर्व पॉईंट इम्पॉर्टंट होऊन जातात. तेव्हाच कुठे जाऊन 100+ स्कोर आपण आणू शकतो. ठीक आहे. तर बघा काय आहे, एक परत एक पॉईंट की लॉजिक म्हणून एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तिथे मी अराउंड 10-15 लॉजिक डिस्कस केलेले त्या व्हिडिओमध्ये. ठीक आहे. तो जो व्हिडिओ आहे डिफरंट सोर्सेसला रेफर करून आम्ही बनवलेला आहे. तर ते लॉजिक्स तुम्ही डेफिनेटली बघू शकता. हावेवर एक पॉईंट नेहमी लक्षात घ्या, लॉजिक्स कधी पण 100% वर्क करत नाही. ठीक आहे. जरीही तुम्ही लॉजिक्सवाले व्हिडिओज बाकी पण चॅनलवरून बघत असेल तर डेफिनेटली लक्षात घेऊन घ्या की 100% लॉजिक कधी काम करत नाही. अभ्यासालाच आपली प्रायोरिटी द्यायला पाहिजे. ठीक आहे. हे एक पॉईंट सांगायचं राहिलं होतं. त्याच्यानंतर बघा, आता मी जसं सांगितलं की काही प्रायोरिटी सब्जेक्ट्स या प्रायोरिटी टॉपिक्सकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. तर त्याच्यामध्ये आपलं येते काही बेसिक गोष्टी माहिती राहणे. की बघा, दरवर्षी जवळपास बघितलं तर करंट अफेअरमधून 16 ते 17 प्रश्न येतात. त्याच्यानंतर पॉलिटीमधून 15 येतात, इतिहासमधून 15 येतात. ठीक आहे. मग जॉग्राफी घ्या 16 क्वेश्चन, इकॉनॉमी घ्या 15 क्वेश्चन, सामान्य विज्ञान दॅट इज सायन्समधून 18-19 क्वेश्चन. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर पर्यावरणमधून 5 to 6 क्वेश्चन. आता याच हिशोबाने आपली जी आहे प्लॅनिंग राहायला पाहिजे. दॅट इज प्रायोरिटाईज युअर टाइम और इन्व्हेस्ट युअर टाइम अकॉर्डिंग टू द नंबर ऑफ क्वेश्चन कुठल्या सेक्शनमधून किती येतात. ठीक आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, इथे जे सायन्स आहे इम्पॉर्टंट होऊन जाते. प्रॉपरली आपलं बायो केमिस्ट्री फिजिक्स करायचं. त्याचबरोबर आपलं करंट अफेअर पण तितकंच इम्पॉर्टंट होऊन जाते. आणि एक गोष्ट नेहमी जेव्हा पण तुम्ही अभ्यास करता तर नेहमी सिलेबस प्लस आपलं PYQ बुकलेट सोबत ठेवायची. ठीक आहे. तर PYQने काय होणार, तुम्हाला कशा हिशोबाने प्रश्न विचारले हे त्याची क्लिअरिटी येते. ठीक आहे. तर PYQ बुकलेट ज्या मुलांना घ्यायची असेल ते आमची बुक घेऊ शकता. ठीक आहे. ही बुक आलेली आहे. ठीक आहे. आणि येस, इट इज एरर फ्री. जे काही करेक्शन्स होते ते आम्ही केलेले आहेत. ठीक आहे. थोडे काही एरर्स होते ते करेक्ट झालेले आहेत. आणि येस, ज्यांना घ्यायचे आहे ते कॅन परचेस, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर आता आपल्या लास्टचे 30 दिवसाचं प्लॅन बघू. त्याच्यानंतर आपण डिस्कस करू की डेली प्लॅन्स कशा हिशोबाने राहायला पाहिजे. तर इकडे घ्या. आता मी जसं सांगितलं, पहिले तुम्हाला जे आहे 10 दिवस ऑलमोस्ट काय करायचे आहेत, आपल्या बॅकलॉग कंप्लीट करण्यासाठी प्लस तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे जे वीक एरियाज आहेत त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी तुमचे 10 दिवस तिथे इन्व्हेस्ट झाले. त्याच्यानंतर रेस्ट ऑफ द जे डेज आहे त्याचा आपण प्लॅन बघू. तर बघा, 9 सप्टेंबर टू 12 सप्टेंबर अराउंड 4 डेज तुम्ही पॉलिटीला रिवाइज करू शकता. ठीक आहे. आता हायली फोकस टॉपिक्स कुठून माहीत होणार, PYQ, आणि जे मी PDF तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे टेलिग्रामवर तिथून बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर PYQ नेहमी सॉल्व्ह करा. ठीक आहे. वेळ आहे, डेफिनेटली PYQ कडे प्रायोरिटी द्या ॲज कम्पेअर टू मॉक्स. पण हावेवर मॉक्स पण द्यायचे आहेत, हे पण गोष्ट लक्षात घ्या. मॉक्सबद्दल पण मी तुम्हाला सांगेल. ठीक आहे. त्याच्यानंतर जसं आपण पॉलिटीला स्टार्टिंगला काही घंटे दिले, ठीक आहे, तर सर्वात आधी एकदा डेली प्लॅन सांगून देते, त्याच्याने तुम्हाला आयडिया मिळेल. तर बघा, डेली प्लॅनमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, जे फुल टाइम ॲस्पिरंट आहे ना त्यांना 10 ते 11 घंटे तर डेली अभ्यास करायलाच पाहिजे. ठीक आहे. 3-3 घंट्याचे जर तुम्ही स्टार्टिंगचे स्लॉट ॲडअप केले तर त्याला स्टार्टिंगला द्यायचं ॲटलीस्ट 2 घंटे तुमचं करंट अफेअर राहायला पाहिजे. त्याच्यानंतर अखेरचे 2 घंटे PYQला तुम्ही सॉल्व्ह करू शकता, किंवा एखादी जी आहे सेक्शनल मॉक वगैरे तुम्ही परत आता देऊ शकता, कारण की परत आपल्याला टाइम स्पॅन आहे. तर एखाद सेक्शनल मॉक किंवा फुल लेंथ मॉक पण तुम्ही देऊ शकता. ठीक आहे. आणि येस, जेव्हा पण कुठली मॉक देता त्याचा ॲनालिसिस चांगल्याने करा. ठीक आहे. आता वर्किंग प्रोफेशनवाल्या मुलांचं काय आहे, 6 ते 7 घंटे ट्राय करा. ठीक आहे. दिवसाचे निघायला पाहिजे, किंवा 4 ते 5 घंटे निघत असेल तरी ते पण चांगले आहे. आणि तुमचा टाइम जो आहे थोडा इफेक्टिव्हली कसा यूज करू शकतो त्याच्यावर थोडे लक्ष द्या. त्याचबरोबर बघा, सपोज तुम्ही 10 वाजतापासून अभ्यास सुरू करत असेल, ठीक आहे, रात्री अभ्यास करत वेळ झाला असेल या तुमचं बाकी सर्व कामं निपटवपर्यंत 10 वाजत असेल तर स्टार्टिंगला 2 घंटे देऊ शकता, किंवा तुम्ही 3 घंटे देऊ शकता, तुमच्यावर डिपेंड करते. ठीक आहे. जितकी तुमची कॅपॅसिटी आहे अभ्यास करण्याची 1 गो मध्ये तितक्या घंटे तुम्ही स्टार्टिंगला इन्व्हेस्ट करा. तर स्टार्टिंगला तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, PYQ किंवा टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. टेस्ट जे काही मॉक देता ते OMR शीटवर देण्याचा ट्राय करा. ठीक आहे. तर हा एक ओव्हरऑल मी प्लॅन सांगत आहे, तुम्ही याच्यामध्ये काही डिफरंट चेंजेस आणू शकता. त्याच्यानंतर पहिला स्लॉट आपण 1 वाजतापासून जर सुरू केला तर तिथं टार्गेट करायचे की GS सब्जेक्ट आणि थोडंफार करंट
करंट अफेअर जर ते सब्जेक्ट स्पेसिफिक असेल तर वाचायचं, किंवा जस्ट GS सब्जेक्टला तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर सेकंड स्लॉट परत घ्यायचं, सेकंड स्लॉटमध्ये आपल्या सेकंड सब्जेक्टला कव्हर करायचं. आणि येस, फायनल स्लॉट जो राहील ज्याच्यामध्ये आपलं फक्त रिव्हिजन करायचं, किंवा आपण म्हणू शकतो करंट अफेअरला स्पेसिफिक इथे जर तुम्ही टाइम इन्व्हेस्ट नसेल करत तर इथं तुम्ही सेपरेटली करंट अफेअर प्रिपेअर करू शकता. आणि मग CSAT ज्या मुलांनाचं वीक आहे जस्ट तेच करायचं. अदरवाईज तुम्ही आपल्या GS सब्जेक्टला जे तुमचे वीक एरियाज आहेत त्याला स्ट्रॉंग करण्यासाठी वेळ इन्व्हेस्ट करा. ठीक आहे. आता बघा कशा हिशोबाने मग नंतरचा प्लॅन राहणार तेच आहे. पॉलिटीला तुम्हाला 4 दिवस अलॉट करायचे. ठीक आहे, 9 तारखेपासून, कारण की आपल्याला 10 दिवस ऑलरेडी आपल्या वीक एरियाज आणि बॅकलॉगमध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर CSATसाठी प्रॅक्टिस डिपेंड करते पर्सन टू पर्सन. ठीक आहे, ज्याला टाइम द्यायचा आहे CSATसाठी ते देऊ शकता, एल्स दे कॅन एल्स तुम्ही जे आहे आपलं GSला रिवाईज करा. आणि येस बघा, परत काही मुलांचा एक प्रश्न होता तो पण एकदा ॲड्रेस करून घेते, की सध्या मेन्सचे काही नोट्स वगैरे करायचे का आपण 10-15 दिवस, किंवा ऑप्शनलचे वगैरे काही करायचे का. तर बघा, जर तुमचं प्रिलिमचं प्रिपरेशन चांगल्या प्रकारे झालेलं आहे, तुमचे काही बॅकलॉगचं वगैरे टेन्शन नाही आहे ना, तुमचे वीक एरियाजमध्ये तितकं काही प्रॉब्लेम नाही आहे, तर येस ॲटलिस्ट 10 डेज तुम्ही जे आहे ऑप्शनलचं जे काही थोडं मोठं 2-3 टॉपिक्स कवर होत असेल, किंवा तुमचं मेन्सचं एखादं सब्जेक्टचे पूर्ण नोट्स वगैरे रेडी होत असेल तर त्याच्याकडे तुम्ही टाइम इन्व्हेस्ट करू शकता. काही हरकत नाही, म्हणजे काही इश्यू नाही आहे. बघा 2-3 घंटे तुम्ही याच्यामध्ये इन्व्हेस्ट केले तरी पण इनफ आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर मग परत प्रीच्या अभ्यासाला लागून जायचं, कारण की बघा मग नंतर टाइम खूप कमी राहणार आहे. आता तुम्हाला वाटत असेल प्रीचं करून घेतो मेन्सच्या टाइमला बघून घेईल, पण तसं होणार नाही. मग नंतर एकसाथ खूप बर्डन येऊन जाईल. सो तुमचं जे आहे मेन्सचं जर तुम्हाला करायचं वाटत असेल तर 10 दिवस जे आहे तुम्ही आपलं मेन्सचं प्रिपरेशनमध्ये ॲटलिस्ट 2 ते 3 घंटे देऊ शकता, आणि नंतर जे आहे तुमचं प्रिलिम्सचं अभ्यासाला द्यायचं. ठीक आहे. तर हे झालं काही पॉईंट्स मेन्स रिलेटेड जे मला सांगायचं होतं. त्याचबरोबर बघा, करंट अफेअरचं जे आहे डेली नंबर ऑफ पेजेस डिवाइड करायचे आणि त्याचा अभ्यास करायचा. करंट अफेअरचं काय आहे, आमच्याकडून 500 क्वेश्चन मी ऑलरेडी आणलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचबरोबर मंथ ऑफ जून जुलै जी आहे PDF अपलोड केलेली आहे मी. ठीक आहे, ते तुम्ही बघू शकता टेलिग्रामवर. आणि ऑगस्ट मंथची जी आहे ती बुकलेट मी फक्त ज्या मुलांनी ऑलरेडी घेतलेले होते करंट अफेअर त्या मुलांना अवेलेबल करून दिली. आणि ज्या मुलांना ही बुक घ्यायची असेल, ठीक आहे, हे PDF तुम्हाला ॲक्सेस करायची असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मी. ठीक आहे, त्याच्याकडून तुम्ही ॲक्सेस करू शकता. ठीक आहे. मिनिमम प्राइस ठेवली आहे अंडर 100च आहे ती. ठीक आहे. फ्रीली सध्या अवेलेबल नाही करून देत आहे, त्याचे पण काही रिझन्स आहेत. सो इफ यू वॉन्ट टू कन्सिडर द ऑगस्ट मंथ बुकलेट तर ते जे आहे तुम्ही कन्सिडर करू शकता. 100 रुपयापेक्षाही कमी त्याची प्राइस ठेवलेली आहे, असं नाही की हाय प्राइजेस आहे. PDF तुम्हाला अवेलेबल करून देईल. आणि येस, ज्यांना हार्ड कॉपी हवी आहे दे कॅन ऑर्डर द बुक, जी आमची ओरिजिनल करंट अफेअर बुकलेट आहे ती ऑर्डर करू शकता. आणि येस, PYQ बुकलेटचं पण आहे तर ते पण करू शकता. ठीक आहे. तर काय झालं आपलं पॉलिटीचं झालं, आपण 4 दिवस इन्व्हेस्ट केले. मग आपण इकॉनॉमीकडे जायचं. इकॉनॉमीमध्ये तेच आहे, हायली आस्क्ड टॉपिक्समध्ये सेन्सस, 5 इयर प्लॅन आणि रिपोर्ट्स आपण डिस्कस म्हणजे त्याच्याकडे लक्ष द्यायचे. त्याचबरोबर PYQ सॉल्व्ह करताना नेहमी लक्षात येणार की स्कीम्सवर नेहमी प्रश्न विचारले जातात, स्कीमचे इयर्स वगैरे पण विचारले जातात. सो त्याच्यावर थोडं लक्ष द्यायचं. PYQ बुकलेटमध्ये ऑलरेडी कवर्ड आहेत, करंट अफेअर बुकलेटमध्ये ऑलरेडी कवर्ड आहेत, पण ज्या मुलांनी जिथून कुठून वाचलं असेल तर तिथून ते कव्हर करून घ्यायचं. ठीक आहे. आणि तेच आहे की डेली रिव्हिजन करायची CSATची जर तुमचं वीक असेल तर, आणि करंट अफेअर तर तुम्हाला डेली करायचंच आहे. त्याच्यानंतर परत आपण 4 दिवसामध्ये सायन्स करू. सायन्समध्ये बायोलॉजी, केमिस्ट्री आणि फिजिक्स. तर त्याच्यामध्ये काय आहे, बायोलॉजीचं जे आहे प्रायोरिटी जास्त असते, नंबर ऑफ क्वेश्चन्स तिथून जास्त विचारले जातात. त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, चॅनलवर जे आहे मी बायोलॉजीची मॅरेथॉन ऑलरेडी आणलेली आहे तर ते तुम्ही चॅनलवर बघू शकता. ठीक आहे. केमिस्ट्री आणि फिजिक्सची पण लवकरच घेऊन येणार. त्याचबरोबर काही मुलांना डाऊट हे पण असेल की मॅरेथॉन कुठले कुठले कव्हर झालेले आहेत. तर बघा, मॅरेथॉन आपण जर बघितलं चॅनलवर तर ऑलरेडी वी हॅव कव्हर एन्शियंट हिस्ट्री, ठीक आहे, मेडिवल हिस्ट्री, इकॉनॉमी, मॅपिंगमधलं पण आपलं इंडिया सेक्शन झालेलं आहे, आणि महाराष्ट्र सेक्शनवर ॲनिमेटेड व्हिडिओ आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बायोलॉजी वी हॅव कम्प्लिटेड. आणि आता जसं आपल्याकडे टाइम आहे तर आपण काय करणार आहोत, केमिस्ट्री, फिजिक्स आणि बाकी सर्व तुमचं काही डिमांड असेल, कुठले मॅरेथॉन हवे असेल तर कमेंटमध्ये मेन्शन करा, तर आपण त्या हिशोबाने मॅरेथॉन लेक्चर पण कंडक्ट करून घेऊ. ठीक आहे. तर नंतरचं काय आहे आपलं 17 ते 20 तारखेपर्यंत आपल्याला सायन्स कंप्लीट करायचं आहे सप्टेंबरमध्ये. आय थिंक I have made one mistake.
येस, इथे ना डेट्स चुकलेले आहेत. ओके, सो पार्डन मी, इथे सप्टेंबर नाही, इथे ऑक्टोबर हवं होतं. ठीक आहे, सो 9th ऑफ ऑक्टोबर टू धिस. ठीक आहे, इथे ऑक्टोबर करून घ्या. ओके, ते इथे ऑक्टोबर आहे. ठीक आहे, तर काय करायचं आहे आपलं, सायन्समध्ये 4 दिवस इन्व्हेस्ट करायचे. त्याच्यानंतर जॉग्राफी झालं आपलं. जॉग्राफीमध्ये मॅपिंग व्हिडिओज चांगल्याने मॅपिंग तुम्ही व्हिडिओजमधून करू शकता. आणि हायली प्रायोरिटाईज टॉपिक जर बघितला, NCERT जे आहे तुम्ही चांगल्याने रिवाईज केलं तर ऑलमोस्ट सर्व क्वेश्चन्स तुमचे जॉग्राफीचे पण होऊन जाणार. ठीक आहे, नंतर इथे बघितलं आपल्या 25 तारखेला काय करायचं, ओनली इन्व्हॉर्मेंट. ठीक आहे, एका दिवसामध्ये इन्व्हॉर्मेंट होऊन जाते, काही जास्त प्रश्न विचारले जात नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर आपलं काय आहे, एक हिस्ट्री. आता हिस्ट्रीमध्ये पण काय करायचं आहे, हिस्ट्रीमध्ये मेनली सोशल रिफॉर्मर जे आहेत ते टॉपिकवर चांगल्याने फोकस करा. आणि एक टाईमलाईन आपल्याला थोडीफार माहिती पाहिजे, ते पण चांगल्याने करून घ्यायची. ठीक आहे, त्याला पण आपण 4 दिवस अलॉट केलेले आहे. ठीक आहे, मग एन्शियंट आणि मिडिवल हिस्ट्री जो पार्ट उरतो, तर फक्त काही एरियामधूनच मेनली फोकस्ड क्वेश्चन असतात. जसं की सर्वात इम्पॉर्टंट आहे की किंगडम्सवर प्रश्न विचारले जातात. कुठले किंग्स कुठल्या टाइम पिरियडमध्ये आले ते थोडं आयडिया पाहिजे. त्यांचे बुक्स वगैरे आपल्याला थोडा आयडिया राहायला पाहिजे. सो त्याच्यावरच प्रश्न विचारले जातात. तर तितक्या एरियाला जास्त फोकस करून आपण एका दिवसामध्ये त्याची रिव्हिजन कंप्लीट करू शकतो. आणि मग रेस्ट ऑफ द जे आहे दॅट इज नोव्हेंबरची स्टार्टिंग. नोव्हेंबरची स्टार्टिंगमध्ये आपल्याला काय करायचं आहे, 1 डे 1 रिव्हिजन, जो आपला ऑलरेडी डिस्कस प्लॅन होता त्या हिशोबाने जायचं आहे. ठीक आहे, तर हे एंटायर आपण कशा हिशोबाने प्लॅन करू शकतो तर या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं आहे. काय बेसिक डाऊट्स होते ते पण आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत. सो येस, सी यू सून इन द नेक्स्ट वन. काय काय व्हिडिओज तुम्हाला हवे आहेत ते तुम्ही मेन्शन करू शकता. अँड येस, ऑल द बेस्ट.